सरकार गाव विकासासाठी अनेक योजना हे मंजूर करून देतं. परंतु गावातील निवडून आलेले सरपंच आणि ग्रामसेवक हे मात्र स्वतःचा मनमानी कारभार करून ग्रामस्थांची दिशाभूल करून शासनाच्या अनेक योजना ह्या हडप करतात. म्हणून धुळे तालुक्यातील धामणगाव येथील भ्रष्टाचार हा नुकताच चव्हाट्यावर आलेला दिसून येत आहे. MS18 खानदेश न्यूज. आज आपण आलो आहोत धुळे तालुक्यातील गावात आणि तथाकथित भ्रष्टाचाराचा जो प्रकार नुकता गेल्यास एकूण 18 महिन्यापासून या धामणगाव ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये अर्जफाटे चालू होते. त्या अर्जफाट्यांचा आजपर्यंतचा जो निकाल होता तो आज माननीय न्यायालय धुळे यांनी जाहीर केलेला आहे. परंतु एकंदरीत याचा विषय जर घ्यायला गेलं तर धुळे तालुक्यातील धामणगाव हे जे गाव आहे या गावातील ग्रामपंचायत जी आहे या ग्रामपंचायतीनं गेल्या 3 वर्षामध्ये ग्रामपंचायतीचा मोठा निधीचा अफरातफर केलेला प्रकार उघडकीस आणला होता. आणि तो उघडकीस आणणारे जे होते धामणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आजबराव पाटील यांनी. परंतु प्रशासनाशी वेळोवेळी अर्जफाटे करत असताना त्यांना या कामामध्ये मोठे अडथळे निर्माण झाले. ग्रामपंचायतीचा जो विकास निधी होता तो विकास निधी कशा पद्धतीनं हडप करण्यात आला या संपूर्ण डॉक्युमेंटेशनच्या आधारावर त्यांनी माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे देखील अर्जफाटे केलेत. तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती धुळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना तब्बल 18 महिन्यानंतर धुळे न्यायालयानं न्याय दिला आहे आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील धुळे कोर्टाने दिलेले आहेत. परंतु त्या आदेशांवरनं पोलीस व्हेरिफिकेशनसाठी जे आदेश दिले होते ते आदेशांची पायमल्ली करत धामणगाव ग्रामपंचायतीचे जे भ्रष्टाचारी लोक आहेत यांनी ग्रामपंचायतीमधून जे शासकीय दप्तर होतं हे दप्तर दुसऱ्याच दिवशी त्यांनी या ग्रामपंचायतीमधून नास्ते नमूद करण्याचा प्रयत्न केला आणि ते दप्तर गायब करून टाकलेलं आहे. त्या सर्व बाबींवर आज आपण धामणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आजबराव यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर पाहूया त्यांच्यासोबत. तर नमस्कार, आपण धामणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आजबराव यांच्याशी काही ग्रामपंचायत भ्रष्टाचार संदर्भात प्रश्न विचारणार आहोत. त्या अनुषंगाने पुढे प्रशांत दादा, मला सांगा की एकंदरीत धामणगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारासाठी आपण जो पुढाकार घेतला हा किती दिवसापासून घेतला? सर नमस्कार. सलग 18 महिन्यापासून मी हा जो भ्रष्टाचार आहे हा मांडण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब, अप्पर जिल्हाधिकारी साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी साहेब, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व त्या व्यतिरिक्त पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे देखील पाठपुरावा करत होतो आणि त्यात दोष देखील सिद्ध झाले होते. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी देखील आदेश दिले होते. त्या आदेशाचं पालन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील केले व गुन्हे नोंदवा असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील आदेश दिले होते. परंतु पंचायत समिती धुळे हे कुठलीही कारवाई करण्यास तयार नव्हती किंवा वेळोवेळी मला टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्या कारणाने मी माननीय न्यायालयात धाव घेतली. मग न्यायालयाने मला 22/2/2024 रोजी न्याय दिला व त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. ते आज रोजी दाखल झाले, 25 तारखेला दाखल झालेले आहे. मला न्यायालयाने दाद दिल्यामुळे मी न्यायालयाचे खूप खूप आभारी आहे. बरोबर, धुळे न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे जे आदेश दिलेत ते आदेश बरोबर आहेत. एकंदरीत या आदेशांची पायमल्ली करत धामणगाव ग्रामपंचायतीचं जे दप्तर होतं, शासकीय दप्तर होतं, ते कशा पद्धतीचं हडप केलं गेलं किंवा त्याला कशा पद्धतीनं गायब केलं गेलं? सर्वात मोठी शोकांतिका अशी आहे साहेब, जी दप्तराची चोरी झालेली आहे ती फक्त माझ्याशी भ्रष्टाचाराशी संबंधित जेवढं होतं तेवढंच दप्तर चोरीला गेलं आहे. त्या व्यतिरिक्त एकही कागद ग्रामपंचायतीचा या साईडने त्या साईडला झाले नाही. न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला ते आदेश भ्रष्टाचारी संबंधित लोकांना जेव्हा कळाले त्याच रात्री त्यांनी हे दप्तर चोरी नेले असावे ही 100% खात्री आहे. आणि तेवढेच दप्तर कसे चोरीला गेले आणि तेच कसे तेवढेच फक्त कसे गेले ही देखील मोठी शोकांतिका आहे. त्यांना शोधणे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण की त्यात 1,20,00,000 रुपयाचा मोठा भ्रष्टाचाराची कागदपत्र त्यातच दडली होती आणि ते सिद्ध देखील 2 दिवसात किंवा 8 दिवसात होणार होते याची भीती त्यांना होती. त्या कारणानेच ते दप्तर त्यांनी गायब केले असावे अशी माझी शंका आहे. एकंदरीत या भ्रष्टाचारामध्ये गावातील ग्रामपंचायतीमधून जे सदस्य होते
यांच्यामधून कोणकोणते लोक आहेत की त्यांनी भ्रष्टाचारामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे? त्यात तर सर्वात प्रमुख म्हणजे सरपंच, तत्कालीन सरपंच परमिलाबाई बंडू व आत्ताचे जे सरपंच आहेत त्यांचे देखील पुरावे व अहवाल आपल्याला प्राप्त झाला आहे. त्यांचा देखील 74 लक्ष रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे त्याचा देखील अहवाल प्राप्त झालेला आहे व तेव्हाचे जे सरपंच आहेत त्यांच्यावर 3,19,000चा सिद्ध झाला आहे. जेणेकरून पहिले तत्कालीन सरपंच व आत्ताचे सरपंच दोघी हे दोषी आहेत आणि सेवानिवृत्त ग्रामसेवक देवीदास त्र्यंबक शिंदे हे देखील दोषी आहेत. आत्ताच्या ग्रामसेवकांचा याशी काही एक संबंध नसल्याने त्यांचा वरदहस्त काही दिसून आलेलं नसल्या कारणाने आपलं त्यांच्यावर शंका घेणे उचित ठरणार नाही. पण सरपंच दोघं हे दोषी होते तेव्हाचेही आणि आत्ताचेही आणि हे कागदावर सिद्ध झालेलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तसा अहवाल देखील दिलेले आहेत. बरोबर. एकंदरीत या संदर्भात संबंधित आरोपींवर किंवा दोषींवर भारतीय दंड संहितेनुसार कोणकोणत्या कलम हे लागू करण्यात आलेले आहेत? सर त्यांच्यावर 409, 420, 465, 471, 120 ब प्रमाणे सेशन कमिटेड सर्व्हिस गुन्हे हे दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि गुन्हा देखील गंभीर स्वरूपाचा आहे. म्हणून न्यायालयाने चांगल्या प्रकारे दखल घेतली म्हणून न्यायालयाचे पुन्हा एकदा आभारी आहोत. बरोबर. एकंदरीत भ्रष्टाचाराचा जो विषय आहे तो विषय चव्हाट्यावर आलेला दिसून येत आहे आणि त्या पद्धतीनं धुळे न्यायालयाने देखील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वेळोवेळी त्यांच्यावर ज्या लावण्यात आलेल्या कलमा आहेत त्या कलमांच्या आधारावर आणि नुकतंच ग्रामपंचायतीचं जे दप्तर होतं ते दप्तर चोरीला गेल्याचा जो आरोप आहे तो आरोप देखील एकंदरीत या विषयावर जर बघायला गेलं तर संबंधित आरोपी गुन्हेगार हे सिद्ध होत आहेत असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि या शंगाने धुळे तालुक्यातील धामणगाव जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला माननीय धुळे न्यायालय नक्कीच न्याय देईल अशी MH18 खानदेश माध्यमातून तुमची विनंती आहे. कॅमेरामॅन रवींद्र देवरे सोबत MH18 भारत देवरे.